शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा 8व्या हप्त्याचा जो काही निधी होता तो तुमच्या खात्यावर आज जमा झालेला आहे. पण जे काही पी-एम किसान जी काही केंद्राद्वारे राबविण्यात असते, तिचा निधी कधी मिळणार आहे? तिच्या जे काही 22वा हप्ता जो मिळालाच आहे, पण 23व्या हप्त्याचा आणि 22व्या हप्त्याचा निधी कधी मिळणार आहे? 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत का? आणि त्याचबरोबर यामध्ये कुठली वाढ झालेली आहे का? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक सुद्धा करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, शेतकरी का नंबरवर चॅनल तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. नेहमीच आपण तुमच्याविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ टाकीत राहतो. पण जे काही शेतकरी अद्याप नवे आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत नाहीत, त्यामुळे त्यांचा हे पी-एम किसानच्या नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही. कारण की जे काही आज शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, ते अपात्र असल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. कारण की काही डॉक्युमेंट असताना, काही कागद असताना जे अपूर्ण पडले, त्यामुळे शेतकऱ्यांचे हे पैसे मिळाले नाहीत. आता पी-एम किसानचे पण पैसे असेच मिळणार नाहीत जर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिली नाही. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम तर नमोचा जो काय 8वा हप्ता होता, ते खूप दिवसापासून लांबवण्यात येत होता. त्याचे दिवस होऊन गेले ते 4 महिने, तरी पण त्यांचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत नव्हते. पण अखेर अधिवेशनाच्या लास्टच्या दिवशी हे पैसे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जमा करण्यात आले. आता शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न आहे की हे पैसे जमा झालेत, पण काही शेतकऱ्यांना आले नाहीत. हे का आले नाहीत तर त्यांचे कारणं पण सांगणार आहे. पण आता शेतकरी मित्रांनो, समजत पहिले कारण जे काही तुमचे आधार कार्डची KYC करून बँकला लिंक नाही, त्यामुळे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत. त्यानंतर लँडची प्रॉब्लेम आल्यामुळे पण शेतकऱ्यांचे प्रश्न आले नाहीत. त्यानंतर तुम्ही जे काही शेतकरी आहेत ते अपात्र, समजाच मोठं कारण आहे ते व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे आले त्यांनी ओके करायचं आहे कमेंटमध्ये, कारण की किती आले ते पण सांगायचं आहे शेतकऱ्यांना. शेतकरी मित्रांनो, आता राहिला पी-एम किसानचा विषय. तर पी-एम किसानचे पैसे कधी मिळणार व्हिडिओच्या लास्ट सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर जे काही तुमची लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त करायची आहे. लँडची प्रॉब्लेम म्हणजे की जे काही 7/12 उतारा आहे त्यांची जी काही फेरबदल झालेला असते किंवा काहीतरी अपडेट करायला आले असते, त्यामुळे 7/12 उताराची फेरफार करून किंवा दुसरा 7/12 जोडून लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करता येते. ते तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करायची आहे. दुसरी अडचण, ज्या काही शेतकऱ्यांनी फार्मा ID काढली नाही, ती फार्मा ID काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पी-एम किसान नमो शेतकरीच नव्हे तर इतर योजनेचा पण लाभ तुम्हाला घेता येणार नाही. त्यामुळे फार्मा ID काढून घ्या, जेणेकरून महत्त्वपूर्ण जे काही पैसे असतात शेती पिकाचे किंवा इतर नुकसानाचे काहाचे, ते तुमच्या खात्यावर जमा होतील. त्यानंतर तिसरी महत्त्वाची माहिती, शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला सांगितले आधार कार्डची KYC करून बँकला लिंक. तुम्हाला वाटायला शिल्लक काम आहे, पण हे काम खूप मोठं काम करू शकते. कारण की DBTद्वारे जेव्हा पैसे पडतात तेव्हा आधार कार्ड थ्रू तुमची ओळखपत्र असले आहे का नाही हे चेक केल्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतात. त्यामुळे आधार कार्डची KYC करून बँकला लिंक नसतं तर तुमचे पैसे जागीच अडकून राहतात किंवा तुमच्याला हप्ते बंद होतात. आता शेतकरी मित्रांनो, समजात मोठं कारण अपात्र होण्याचं. शेतकरी मित्रांनो, केंद्राद्वारे जे काही पी-एम किसान राबविण्यात येत आहे तिच्यामध्ये मागच एक कायदा काढण्यात आला आहे. तो म्हणजे की घरातील कुटुंबातील फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र राहणार, बाकी शेतकरी अपात्र करण्यात येणार. त्यामुळे पण बरेचसे शेतकरी अपात्र आहेत. त्यामध्ये तुमचा नंबर येते का पाहून घ्या. कारण की तुमच्या घरातील कुटुंबातील सुरुवातीला 5-5, 6-6 किंवा 3-3, 2-2 शेतकरी पात्र होती. पण शासनाने नियम काढल्यापासून आता फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र राहिला, बाकी अपात्र करण्यात आहेत. हे समजात मोठं कारण आहे. यात तुम्ही कोणतं कारण तुमच्यावर सूट होते किंवा कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत ते चेक करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता पी-एम किसानचा जो काही 21वा हप्ता आहे, आपला 22वा हप्ता आहे, तो कधी मिळणार आहे आणि 23वा हप्ता पण सगळं मिळणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, 23वा हप्ता सगळं मिळणार नाही. 22वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे. कारण की एप्रिल महिन्यात त्याचे जे काही 4 महिने असतात ते कंप्लीट होणार आहेत. वर्षात तुम्हाला 3 हप्ते मिळतात. दर 4 महिन्याला 1 हप्ता मिळत असतो 2,000 रुपयाचा. तर यामध्ये वाढ होणार आहे का नाही हे आपल्याला लवकरच कळणार आहे. आणि वाढ झाली का नाही ही तुम्हाला नक्कीच व्हिडिओ टाकीन. कारण की सध्याच काय पी-एम किसानचा 21 हप्त्याची तारीख आणि वाढ जाहीर करण्यात नाही आली. लवकर आपल्या 22 हप्त्याची लवकरात लवकर तारीख आणि जे काही वाढ होणार आहे ते सांगण्यात येणार आहे. ती वाढ आणि तारीख पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याचबरोबर एप्रिल महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे मिळतील इतकं मी सांगू शकतो. कारण की या अंदाजावरून सांगितलं आहे की 4 महिने कधी कंप्लीट होणार आहेत. भेटूया नेक्स्ट मध्ये, तोपर्यंत धन्यवाद. त्याआधी महत्त्वपूर्ण शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून ते पण सतर्क होतील आणि जे काही त्यांची कामं अपूर्ण आहेत ते पूर्ण करून पात्र होतील. धन्यवाद.